जमाची आमची मुसली येते कारण हे जगात आपलं कोणीच नाही आणि एकदा का मामा तुम्हाला त्यांचं म्हणलं की आमच्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही मग जन्माची सार्थकता करायची तर कधीतरी मामानं माझं मानण्याचा प्रयत्न करा. पण महाराज तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये वेगळं सांग. ज्ञानोबायांचं रोजचं तुमचं कीर्तन असेल ज्ञानोबा तुकोबा पंढरीश पांडुरंग पांडुरंगाचं भजन करायला सांगता. कधी तुम्ही देवीचं कीर्तन करसाल तर देवीचं भजन करायला सांगता. गणपतीचा कार्यक्रम असेल गणपतीचं भजन करायला सांगता. महादेवाचा कार्यक्रम असेल तर महादेवाचं भजन करायला सांगता. मग महाराज तुमचंच बोलणं जरा तुटक नाही होत होईल का? ऐका बरं का. आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलाय. मामाच्या मुखातलं वाक्य मामा सांगतात ऐका. पंढरपुरात जो राहतो तो पण म्याच आहे आणि काशीमध्ये जो काशी विश्वेश्वर आहे तो पण म्याच आहे. आता तुम्हाला वाटत असेल पंढरपूरचा पांडुरंग म्या वेगळा आहे काशीचा विश्वेश्वर आणि म्या वेगळा आहे. पण ऐकून झालं तुम्ही माझी भक्ती केली काय पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती केली काय काशीच्या महादेवाची भक्ती केली काय? सगळ्याची भक्ती आम्हाला एकमेकाला होत झाल्याशिवाय विधान नाही. पण लोक संशयच घेतात ना. संतांच्या चरित्यावर देवाच्या चरित्यावरती लोकांनी संशयच घेतला. म्हणजे कसं शक्य साधा धनगर पोशाख साधा धनगरी माणूस आणि डायरेक्ट महादेवाची डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाची बरोबरी लोक म्हणजे चालते बाळू म्हणजे चालते. तुम्हाला तर संशयच तर मग तुमच्या शंकेचं निरसन करायचं काय माझं काम आहे. बाळू असं मेंढर चालण्यासाठी गेले संध्याकाळी मेंढर चालून आल्यानंतर जसं पाय भरलेले का तसंच भरलेले पाय ठेवले जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आपल्या बाजूवरती झोपले आणि झोपल्यानंतर सगळे म्हणले रात्रीत पाय धुवायला बसतात ना काही संशय ना. रात्री पाय धुवायला बसलेत म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे लक्ष ठेवायचं. प्रत्येकाची पाळी सुरू झाली. 1 तास एक जागायचा 2 तास एक जागायचा 3 तास एक जागायचा आणि पहाट 3 वाजता काशीच्या काशी विश्वेश्वराला स्नान घातलं जातं. ज्यावेळेस काशीच्या काशी विश्वेश्वराला स्नान झालं त्यावेळेस सगळ्यांनी बाळूमामाच्या पायावरचं पांघरून काढलं तर बाळूमामाचे पाय अगदी स्वच्छ होते. त्यावेळेस प्रत्येकाच्या लक्षात आलं काशीचा विश्वेश्वर आणि बाळूमामा काय वेगळा नाही. सगळे देव तिथून एकच आहे. ऐका बरं का. पंढरपूरच्या पांडुरंगाचं बाळूमामाचं किती सख्य ऐकून जा. एकदा काय झालं बाळूमामा आपल्या प्रत्येक पंढरपूरच्या वारीला जायचे आणि वारी करत असताना एकदा आपल्या काही तेवढ्यात एक साध्या पोशाखात सोवळं नेसलेली व्यक्ती बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर बाळूमामा त्यांना विचारलं अरे मी तर तुला ओळखत नाही मी तुला बघितलं नाही तू मला ओळखतो का? नाही म्हणजे तुझं नाव काय? रामभाऊ उत्पात. रामभाऊ उत्पात म्हणल्याबरोबर ती व्यक्ती निघून गेली. दर्शन झालं. बाळूमामा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महाद्वारात आले. महाद्वारात पांडुरंगाचं दर्शन घेतलं अभिषेक घातला आणि मग मामाला ठरवलं आजच्या दिवस इथंच गावात काय करायचं मुक्काम करायचं. मग रात्री सायंकाळी मामाच्या लक्षात आलं दुपारी जी व्यक्ती आपल्या पाया पडून गेली तिची आपली ओळख पंढरपुरात मला पांडुरंगाखेरीज कोणी ओळखत नाही. आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं जा त्या रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीला घेऊन या आणि सगळे सेवेकरी पंढरपूरमध्ये रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीला शोधायला लागले. रामभाऊ उत्पात नावाची व्यक्ती सापडली. त्या व्यक्तीला सांगितलं जा जरा तुम्हाला बाळूमामा बोलवलंय पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गावात मामा बसलेत. मामा आणि मी ओळखत नाही ओळखत नसाल तरी मामांनी बोलवलं तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे यायचंय म्हणजे यायचंय चालतंय म्हणजे तो गेला आणि तो गेल्यानंतर मामाने विचारलं अरे मला ओळखतोस? नाही. माझी तुझी कधी गाठ भेट नाही. मग तू दुपारी माझ्या पाया कस काय पाया पाया आणि आवश्यकच नाही. मी तुमच्या पाया पडणं शक्यच नाही. जसं नामदेवरायांचं ब्रीद होतं का कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेवी दर्शन त्याचे ज्या देवाचं कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेतलंच नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाखेरीज आजपर्यंत मी कोणाच्या चरणावरती नतमस्तक झालो नाही. अरे दुपारी तर तू रामभाऊ नाव तुझं रामभाऊ उत्पत मीच आणि मग नाव तुझंच आहे पण मी पाया पडलो नाही. आणि गेल्यानंतर सगळे सेवेकरी मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले तर मामांच्या चरणाचा वास हा चंदनाचा येत होता. मामांच्या चरणाचा वास हा चंदनाचा येत होता आणि तिसरा कोणी नव्हता तो साक्षात पंढरपूरचा पांडुरंग होता. ज्यांचं पांडुरंगानं दर्शन घ्यावं एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे ना ते संत सद्गुरू बाळूमामा आणि बाळूमामांना स्थान सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाला कुठे दिले हो? पंढरपूरच्या पांडुरंगाने बाळूमामाला जागा कुठे दिली? वा बाबा अतिशय कुठे दिली? डोक्यावरती आपल्या महादेवाची पिंड कुठे? महादेवाची पिंड पांडुरंगाच्या डोक्यावरती आहे. म्हणजे एवढा मोठा अधिकार कोणाचा आहे? बाळूमामाचा. तुम्ही म्हणाल मामा महाराज
देऊ एक तास काय ऐका